19 नोव्हेंबर 2025ची ती तारीख होती. साधारणतः रात्रीचे 11 वाजलेले असतील. सगळे ऊसतोड कामगार दिवसभर कष्ट करून ट्रॅक्टर वगैरे भरून निवांत त्यांच्या झोपडीमध्ये जेवण करून झोपलेले होते. त्याच वेळेला त्या टोळीचा मुकादम रात्री अचानक उठतो. 11 वाजता ट्रॅक्टरच्या पाठीमागे जातो. तिथं जाऊन मोबाईल काढून त्या टोळीतल्या एका महिलेला कॉल करतो. कॉल केल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी येते. त्या ठिकाणी ज्या वेळेला ती महिला येते त्यावेळेला तो मुकादम आसपास कोण आहे काय आहे काहीच विचार करत ना बेधुंदपणे त्या महिलेचा ब्लाऊज उतरवतो. तिच्या गुप्तांगाशी खेळायला लागतो. नंतर तिची साडी वर करून त्याचं जे काम करायचं होतं ते करणारच होता. तेवढ्यातच त्या महिलेचा पती उसातून बाहेर आला. त्याच्यानंतर जी घटना घडली ती तुम्हाला सांगणार. खूप भयानक अशी घटना घडलेली आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, मी शेतकरी आहे. तुम्ही शेती करता का काय, दूध व्यवसाय वगैरे करता का काय, नोकरी करता, मला कमेंट करून नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, आता सध्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसतोडीचा सीझन खूप जोरात चालू आहे. कारखाने वगैरे जोरात चालू असल्यामुळे ऊसतोडीसाठी भरपूर कामगाराची गरज असते. अशातच काही ठिकाणी ना 2, 3, 4 ट्रॅक्टरसाठी एक मुकादम नेमलेला असतो. तसा कारखान्याने नेमलेला नसतो, पण हे 4-5 ट्रॅक्टरवाले मिळून एक मुकादम शोधतात, त्याला उचल वगैरे देतात आणि तो जो मुकादम आहे तो कामगार वगैरे शोधून या ट्रॅक्टरवाल्यांना कामगार पुरवण्याचं काम करत असतो. आणि त्याचं जे मध्ये कमिशन आहे, कमिशन घेतो किंवा तो स्वतः काम करत असला त्याचा फायदा. म्हणजे हे डबल पैसे कमवण्याचं एक साधन आहे मुकादम म्हणजे. आणि मुकादम की काही लोक पैसे असून पण याच्यासाठी करतात. याच्यामध्ये टोळीतल्या बाया वगैरे त्यांच्यासोबत शरीर संबंध बनवायला मिळतात. आता हे भरपूर सर्रास ठिकाणी घडत आहे मित्रांनो. तुम्ही तर तुमच्या आसपास बघितलंच असेल अशीच एक घटना. मुकादम सुनील 35 वर्षाचा एक मुकादम होता. याच्यापाशी एक जोडपं येतं आणि म्हणतं की आम्हाला कामाची गरज आहे मुकादम साहेब, आम्हाला थोडं काम हवं आहे. सुनील मुकादम म्हणतो हो देईल ना काम, आता ऊसतोडीचं सीझन चालू होईल. हे 2024चं सांगतो मी तुम्हाला. ही घटना घडली 2025मध्ये, पण याच्या अगोदरची तुम्हाला घटना जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यावेळेला तो म्हणतो मिळेल, काय अडचण नाही, तुमचं नाव काय, तुम्ही किती जण आहे. तर तो जो कामगार होता त्याचं नाव होतं अभिजित. अभिजित काय म्हणतो की माझं आत्ताच लग्न झालं आहे, मी एक आहे आणि माझी बायको सुनीता, आम्ही दोघंजण येणार आहेत. असं म्हटल्यानंतर तो जो मुकादम होता तो काय म्हणतो काही अडचण नाही, या तुम्ही ज्या वेळेला उचल वगैरे घेऊन जायचे असेल तर जावा, ज्या वेळेला तुम्हाला सीझन चालू होईल त्यावेळेला कॉल करतो मी. तर 2024च्या सीझन अगोदर हा अभिजित त्या मुकदमाकडून उचल घेतो. उचल घेतल्यानंतर ते दोघे थोडे दिवसासाठी संसार वगैरे चांगल्या पद्धतीने करतात आणि 2024च्या ऊसतोडी सीझनला मुकदमासोबत येतात. मुकदमासोबत आल्यानंतर त्यांना एक ट्रॅक्टर बघून दिला जातो. त्याच्यावरती ती अभिजित आणि ती सुनीता काम करायला चालू करतात. काम तर चांगल्या प्रकारे करत होते, पण त्यांनी जेवढी मुकदमाकडून उचल घेतली होती ती काय उचल फिटत नाही. मुकदम म्हणतो आता ही तर उचल फिटली नाही, काय करायचं. तो अभिजित म्हणतो की मला पुढच्या वर्षी आम्ही अजून कामाला येणार आहे, तर त्या पैशात तुम्ही ॲड करा. ठीक आहे म्हणतो मुकदम. आता 2025चा सीझन येतो. त्याच्या अगोदर पण थोडी अभिजितने उचल घेतलेली होती. संसार चालवण्यासाठी पैसे लागत होते. गरीब परिस्थिती असल्यामुळे काय व्हायचं की जेवढं पैसे यायचं तेवढं संसारामध्ये निघून जायचे. त्यामुळे त्याच्याकडे बचत करण्यासाठी काही साधन नव्हतं. तो अय्याश पण व्यक्ती होता. दारू पिणे, सिगरेट ओढणे हे अशा व्यसन तर चालूच असायचं. याच्यामध्येच मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा टोळी मुकादम जो आहे याने त्याला उचल दिली, त्याने पैसे उडवून टाक. आता त्याच्याकडे त्याला परत देण्यासाठी काय नव्हतं. तर 2025च्या सीझनमध्ये तो येतो. आल्यानंतर सुरुवात करतो, पण आता मुकदमाला पैशाची गरज पडते. मुकदम म्हणतो मी तुला दिलेले पैसे दे, अजून सीझन तर निम्मा बाकी आहे आणि हे निम्म्या सीझनमध्ये तुझे एवढे पैसे झालेत, तुझ्याकडे माझे 1 लाख रुपये फिरतेत, तर ते पैसे दे, मला थोडं लागायचं आहे, ट्रॅक्टर वगैरे खरेदी करायचा नवीन. तर तो अभिजित म्हणतो माझ्याकडे तर मालक सध्या पैसे नाहीत, आता काय करू मी. मालक तुम्ही मला दुसरं काहीतरी पर्याय सांगा जेणेकरून मी तुमचे पैसे देईल. आता हा टोळी मुकदम म्हणतो त्याच्या बायकोकडे बघत म्हणतो की ठीक आहे पैसे देऊ नको, पण तुझी जी बायको आहे तिच्यासोबत मला शरीर संबंध बनवू दे. एक तर तो अभिजित होता लाचार होता, तो काही बोलत नाही, शांत बसतो. असं होत नाही म्हणतो मालक, असं कुठं असतं का. त्यावेळेला टोळी मुकदम शांत बसतो, पण त्याच्या लक्षात आलं होतं हा काही बोलला नाही म्हणजे आपला रस्ता क्लिअर आहे. तर त्याच्यानंतर अजून 2-3 दिवसानंतर त्या सुनीताकडे जातो हा मुकदम आणि तिला म्हणतो की पैसे कधी देत आहे. ती सुनीता म्हणते मालक पैसे नाहीत, अहो काय करू, कुठनं देऊ, हा माझा पती दारू पितो, रात्रभर असा निवांत पडून असतो. आता त्या मुकदमाला वाटतं की ही इशारा देते. आता मुकदम म्हणतो त्या सुनीताला ठीक आहे काय अडचण नाही, पैसे देऊ नको, पैसे राहू दे, फक्त मला तुझ्यासोबत शरीर संबंध करू दे.
असं म्हटल्यानंतर ती सुनीता तयार होते. ज्या वेळेला या दोघांमध्ये पहिल्यांदा शरीर संबंध बनत होते, मुकदम चालाक होता, 35 वर्षाचा अनुभवी व्यक्ती होता. त्याने फोटो व्हिडिओज वगैरे काढून ठेवले. फोटो व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर पहिले शरीर संबंध काढल्यानंतर अजून 2-3 दिवसाने मागितलं. ठीक आहे. असं करत करत सुनीता आणि हा मुकदम महिन्यातून 8-10 वेळा तर शरीर संबंध करायचे. आता यांचं काम पण चालू होतं, हे पण इकडं पण चालू होतं आणि ऊस तोडणी पण चालू होती. अशातच अचानक हा मुकदम काय करतो की पैसे मागायला लागतो. सुनीता म्हणती, "एक महिनाभर मी तुला शरीर संबंध करू दिले, आता पैसे कोणतं देऊ, कुठनं देऊ?" असं म्हटल्यानंतर मुकदम म्हणतो, "मला काय माहीत नाही, पैसे दे." ती सुनीता म्हणते, "मी तुझ्यावरती केस टाकीन." मुकदम म्हणला, "तू केस टाकणार तर काही पण कर, मला पैसे पाहिजेत आणि तू केस टाकायला गेली तर काय म्हणून टाकणार आहे? मी पूर्ण माझ्याकडे व्हिडिओ वगैरे काढून ठेवलेत, फोटो वगैरे सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल करेल." आता पूर्ण जाळ्यात अडकली होती. आता करायचं काय? सुनीताला काय समजेना. आता हा मुकदम जसं बोलेल तसं करावं लागायचं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, या मुकदमानं अजून 15 दिवस तर हिच्या शरीराचे लचके तोडले, पण हळूहळू त्या सुनीताला असह्य होत होतं. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो याच्यापुढे ती नकार द्यायला लागली आणि म्हटली, "तुमचं काम करून आम्ही पैसे फेडून देऊ." पण या मुकदमाला तिच्या शरीराची गोडी लागलेली होती. हा काही ऐकण्यास तयार नव्हता. म्हणायचा, "पैसे नको मला, तूच पाहिजे." आता ती नकार द्यायची. तो म्हणला, "मी हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करेल." हे ऐकल्यानंतर आता सुनीता जी होती अजून थोडी घाबरली. अजून 10-15 दिवस चाललं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, एक दिवशी रात्री 11 वाजता हा मुकदम कॉल करतो. सुनीता येते. तो तिच्यासोबत जे चाळे करायची होती करायला लागतो. त्यावेळेला तिचा नवरा येतो अचानक. त्याच्या डोळ्यापुढे जे दृश्य होतं ते बघून त्याची आग तळपायाची मस्तकात जाते आणि तिथं पडलेला ऊस एक उचलून ह्याला मारहाण चालू करतो. मग आता हा मुकदम हा पण काही कमी नाही मित्रांनो. याने पण उलटं मारहाण चालू केली. पूर्ण धिंगाणा झाला तिथं. आसपासची जी कामगार होते उठून काय कुठानं चालू बघितला. मुकदमाला शांत केलं, त्या अभिजितला शांत केलं, सुनीताला शांत केलं. त्याच्यानंतर मित्रांनो या तिघांचा मॅटर मिटवून टाकला. मॅटर तर त्या ठिकाणी मिटला होता, पण मुकदमापाशी अजून व्हिडिओ फोटोज वगैरे होते. ते नंतर ब्लॅकमेल करायला लागला अजून थोड्या दिवसानंतर. मग आता काहीच करता येत नव्हतं याला. मग हा मुकदम काय म्हणला त्या अभिजितला, "माझ्याकडे एक ट्रॅक्टर आहे, तू टोळी काम सोड आणि हा ट्रॅक्टर चालव, ट्रॅक्टर वगैरे तुझी एक टोळी बनव." असं म्हटल्यानंतर अभिजितला भारी वाटतं, पण तो म्हणतो की तुझ्या बायकोसोबत मला शरीर संबंध करायला ठेवू दे. अभिजित आता विचारत पडला, काय करावं, काय करू मला समजेना मालक, तुम्ही असं बोलताय, कसं चालेल मला सांगा. कोण पती असा त्याच्या बायकोला कोणासोबत जाऊ देईल? ते तुम्ही समजून घ्या ना आता तुम्ही काय करायचं. कारण ह्या अभिजितला ट्रॅक्टरचं लालच आलेलं होतं. ते म्हटल्यानंतर मुकदम हो म्हणतो, "मी करतो हिशोबाने." सुनीतापाशी जातो आणि म्हणतो, "तुझ्या पतीने मला तुझ्यासोबत शरीर संबंध बनवायची परवानगी दिली." पण आता ही जी सुनीता होती एकतर बदनामी झालेली होती आणि आता ही पूर्णपणे त्रस्त होऊन गेली होती मुकदमाला. म्हणते, "नाही मी काही जरी झालं शरीर संबंध करत नाही." मुकदम म्हणतो, "मी व्हिडिओ व्हायरल करील." सुनीता म्हणते, "तुला काय करायचं ते कर, पण मी तुझ्यासोबत काय बनवत नाही." हे म्हटल्यानंतर त्याने गावातल्या ग्रुपवरती व्हिडिओ टाकून दिले. गावामध्ये सगळीकडे व्हिडिओ पसरल्यानंतर मित्रांनो सगळी लोकं सुनीताच्या तोंडाकडे बघायची. सुनीताला काही नाही ती बोलायची. याच्यामुळे सुनीतानं काय केलं की तिचे जीवन संपवले. आता याच्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले की सुनीता असे झालेलं आहे, मुकदमानं केलेलं आहे. मुकदम फरार झालेला आहे सध्याला. पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. या सुनीताचं अंत्यसंस्कार वगैरे झालं. पोलिसांमध्ये FIR झाल्यानंतर याचा शोध चालूच आहे आता मुकदमाचा. पण मला सांगा मित्रांनो, यामध्ये चूक कोणाची? अभिजितची, सुनीताची का या मुकदमाची?